नमस्कार, मी आलेली आहे लालबागमध्ये माझ्या घरच्या गणपतीसाठी शॉपिंग करायला. सध्या सॉरी ते हॉंकिंग खूप चाललंय इकडे, खूप ट्रॅफिक आहे, खूप गजबज आहे. हीच तुम्हाला दाखवायची होती म्हणून तुम्हाला मी माझ्या सोबतच घेऊन चालली आहे माझ्याबरोबर ह्या गणपती शॉपिंगच्या एक्सपिरियन्सला. आणि ह्याच्यात पुढे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहोत. आम्ही खूपसं शॉपिंग करणार आहोत, खूपशा वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये लाडू सम्राटमध्ये आम्ही खाणार आहोत. आणि तुम्हाला अजून एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्येच कळेल. सो पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या जो व्हिडिओ आहे तो आवडला तर त्याला लाईक करायला विसरू नका. सो चला जाऊया आपण आजच्या शॉपिंगवर. मी फुल तयारी झाली आहे, पिशवी घेऊन स्पोर्ट शूज घालून आज मी फुल शॉपिंग मोडमध्ये आहे. सो चला जाऊया. हे ना आजकाल खूप इंटरेस्टिंग गोष्ट आलेली आहे. आपण जसं आरती करताना घंटानाद करत असतो, तर तसंच हे आपण आपल्या अंगठ्यात किंवा आपल्या कुठल्याही बोटात घालून असं आरती करताना खूप सुंदर आवाज येतो बघा. हे मी आता घेते. मला ही गोष्ट खूप आवडलेली आहे. आमच्या इकडे आरत्यांच्यात आमचे जे आरत्या होतात आमच्या घरात, त्याच्यात हे खूप सुंदर बोलतात ना घंटा नादासोबत हे घुंगरूंचा नाद पण खूप सुंदर येणार आहे. तर असे मला अजून 2 द्या. आम्ही शॉपिंग करून खूप थकलो. मग आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही आलो लाडू सम्राटमध्ये. लालबागमध्ये येऊन लाडू सम्राटमध्ये न येणं हे म्हणजे पाप करण्यासारखं आहे. इकडचा बटाटा वडा आहा, आता विचार करून अजून भूक लागते मला. आम्ही ऑर्डर केलेली आहे. त्यापर्यंत तुम्हाला हे त्यांनी एक नवीन AC सेक्शन उघडलेलं आहे, ज्याच्यात एका साईडला आपलं कल्चर आहे आणि एका साईडला आपली हिस्ट्री आहे महाराष्ट्राची. सो ते तुम्हाला दाखवते अजून इकडे काय काय मिळतं. म्हणजे इकडे बाजूला त्यांचं मिठाईचं दुकान आहे आणि दुसऱ्या साईडला ओरिजिनल सेकंड लोकेशन ऑफ लाडू सम्राट आहे. सो ते तुम्ही थोडंसं बघून घ्या. त्याच्यानंतर मी थोडीशी हिस्ट्री सांगते या ऑर्गनायझेशन बद्दल तुम्हाला. हे जे आता तुम्ही लाडू सम्राट बघताय ना, त्याचं ओरिजिनल नाव होतं मुंबई लाडू सम्राट आणि हे 1969मध्ये मिस्टर मारुती राक्षेंनी सुरू केलेलं. त्यांच्या मुलांनी पुढे जाऊन त्यालाच वाढवलं आणि त्याच्यात वडा, बटाटा वडा, थाळीपीठ, उपासाचे वेगवेगळे पदार्थ हे इंट्रोड्यूस करून आत्ता जे लाडू सम्राट उभं आहे ते सुरू केलं. म्हणजे बाजूलाच आहे ते. आणि ते यू डोंट हॅव टू नो का त्याची हिस्ट्री काय आहे, कारण का ते मोठंच होत गेलं. आजच्या तारखेत लाडू सम्राट हे नुसतं लालबाग नाही, जगभरात प्रसिद्ध आहे. पुढे जाऊन तिसरी पिढी आज ह्याला चालवते आणि त्याला एक्सपॅन्ड करते असं आपण बोलू शकतो. सो हे जे AC सेक्शन आपण आज बसलो आहे ते अजून ह्याच्या बाजूला अजून एक मिठाईचं दुकान आहे, ते त्यांच्या सुपुत्र सिद्धार्थ राक्षे यांनी चालू केलेलं आहे. यांची अजून एक ब्रांच आहे जी आहे कांदिवली ईस्टमध्ये, ग्रोव्हल्स मॉलमध्ये. सो ते एक्सपॅन्ड जास्ती करत नाही आहेत, थोड्याच्यातच ते खूप सुंदरपणे ह्या महाराष्ट्रीयन जेवणाच्या किंवा मिठाईच्या वारसाला पुढे नेत आहेत. सो आता आय थिंक आमचं जेवण यायला सुरू झालं आहे. आता आम्ही जेवण तुम्हाला दाखवतो काय काय आहे. नाश्ताच आहे तो खरा. आणि इकडचे सगळे जे सुंदर सुंदर लाडू आहेत, वेगवेगळे लाडू सम्राटचे लाडू आहेत, ते तुम्हाला दाखवतो. आपल्या इकडे आता नाश्ता आलेला आहे. ह्या सगळ्या माझ्या फेवरेट गोष्टी आहेत. म्हणजे 2 उपासाच्या मागवल्यात आम्ही आणि 2 नॉर्मल आपलं स्नॅक्स म्हणून. आणि इकडे आपल्याला सगळं त्यांनी एक ना ट्रायल त्यांच्या लाडवांचं एक प्लॅटर दिलेलं आहे, जे तुम्हाला युजली असं मिळत नाही, पण त्याने आम्हाला जस्ट ट्रायल म्हणून दिलेलं आहे. ह्याचं पण मी तुम्हाला सांगते. पण पहिलं सुरुवात करूया इकडच्या फेमस बटाट्या वड्यापासून, जी दिली जाते खोबऱ्याच्या चटणीसोबत. आणि आपली जी लाल चटणी असते लसणाची बटाट्या वड्याची, ती आहे. इकडे आहे आपल्याकडे उपासाचे पॅटिस. मला बोलतानाच माझ्या तोंडाला असं पाणी सुटतंय. सो उपासाच्या पॅटिस बरोबर पण खोबऱ्याची चटणी असते, पण ही उपासाची चटणी असते आणि हे थोडे तिखट असतात पॅटिस. ह्याच्यात आय थिंक खोबऱ्याचं, मिरचीचं, शेंगदाण्याचं फिलिंग असतं आणि ह्याचं बाहेरचं कवर बटाटा असतो आणि थोडंसं पीठ असतं उपासाचंच. आणि त्याच्या आतलं जर आपण
इतकं फ्लेकी आहे, इतका वेळ आम्ही शूट करतोय तरी इतकं फ्लेकी आहे. ह्याच्या आत आहे ना शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, थोडंसं जिरं आहे आणि मिरची आहे. ह्याचं स्टफिंग आहे. हे बटाटा आहे बघा, तुम्ही बघू शकता. सो हे मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगणारच आहे. हे आपलं फेमस थाळीपीठ जे असतं ते आपल्या घरात आपल्या आज्या बनवायच्या ते, आणि लोण्याबरोबर, सफेद लोण्याबरोबर ते दिलं जातं. थाळीपीठाची मजा खरी लोणी आणि दह्यासोबत येते. पण ह्यांच्याकडे ना हे दही जे आहे ना, हे फोडणीचं दही आहे. त्याच्यात मला थोडीशी कोथिंबीर, जिरं आणि असं थोडीशी हळद असावी. तो त्याच्यामुळे थोडा कलर चेंज झाला, पण हे असं फोडणीचं दही दिसतंय. हे खूप इंटरेस्टिंग असेल टेस्ट करायला. त्याच्याबरोबर पण आपली लाल लसणाची चटणी दिली आहे. शेवटचं आपलं गोड कचोरी जी बोलतो आपण उपासाची, ह्याच्या आत गोड फिलिंग असतं, बटाट्याचंच कवर असतं, ह्याच्यासारखंच असतं. आता मी तुम्हाला हे तोडून दाखवते. ह्याच्यात पहिलंच उघडता मनुक बाहेर आलं. मनुकाने उडीच मारलेली आहे का मी आहे ह्याच्यात दाखवायला. तुम्ही बघू शकता आपलं जे मोदकाचं सारण असतं ना, गूळ, खोबरं, ड्रायफ्रूट्स, मनुक, मला अक्षरशः हे ओपन केलं त्याचा सुगंध बाहेर आलेला आहे. सो आय कांट वेट. मी हे ट्राय करायला लगेच सुरुवात करणार आहे. बट हे पण कवर सेम आहे बटाट्याचं, पण सारण हे आपलं मोदकाचं आहे. हे पण गोड दह्याबरोबर दिलं जातं. हे जे यांच्याकडे वेगवेगळे लाडू आहेत, ज्याचे प्रकार आहेत. सर्वात पहिलं लाडू सम्राटाचा फेमस मोतीचूर लाडू. त्याच्या बाजूला आहे त्यांचा पहिला सुरू केलेला कडक बुंदीचा लाडू, ज्यांनी लाडू सम्राटाची सुरुवात केलेली. आता ह्याला थोडंसं अपग्रेड केलेलं आहे, वर्क लावलेलं आहे आपल्या मोतीचूरच्या लाडवाला. बेसनाचा लाडू, डिंकाचा लाडू हा हेल्दी लाडू आहे, ज्याच्यात ड्रायफ्रूट्स, नाचणी, सीड्स या सगळ्या गोष्टी आहेत. मला कलिंगडाच्या बिया, ज्याला आपण मेलिन सीड्स बोलतो, त्या पण दिसत आहेत. आपला साधासा पिवळा मोतीचूरचा लाडू, त्याच्यावर एक काळी मनुक, जे गणपतीला कोणाच्याही घरी गेलं की प्लेटमध्ये मिळतो. रव्याचा लाडू, आणि हा जो आहे ना, हा पण पौष्टिक लाडू आहे, पण हा पिठांपासून बनवलेला आहे. सो हे असं स्प्रेड आहे. आता मी एन्जॉय करतो आणि तुम्हाला सांगतो. म्हणजे लाडू सम्राटच्या बटाट्या वड्यापासून ह्या सगळ्या डिशेसची रिव्ह्यू करायची गरजच नाही आहे, पण तरीही माझं काम आहे रिव्ह्यू करणं, आणि ते मी करणार आहे. आज हे नाही वापरायचे आहेत मला. सो आपण हे जी तोडलेली कचोरी होती, तिखट कचोरी उपासाची, ती मी थोडासा एक छोटा पीस चटणीसोबत ट्राय करणार आहे. खूप मस्त आहे. थोडीशी साखर आहे त्याच्यात, मिरचीचा ठसका असा एकदम घशाला नाही लागत आहे, पण बऱ्यापैकी आहे. खोबरं, थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे जास्ती आहेत. आणि तो बाहेरचं बटाट्याचं जे कवर आहे सॉफ्ट आणि तेवढंच कुरकुरीत, मस्त आहे. हे तुम्ही येऊन ट्राय करा इकडे. आणि ती चटणी पण त्याला कॉम्प्लिमेंट मस्त करते. सो मी पुढच्या डिशकडे जाते. ही आपली गोडवाली कचोरी जी मी बोलली, मोदकाचं टेस्ट येते ज्याचं, मी थोडी जास्ती घेणार आहे, कारण का मोदकाचा टेस्ट आहे. मी पहिली थोडीशीच अशी खाऊन बघते नुसती. मला बटाट्याच्या कवरवाला मोदक खाल्ल्याचं फिलिंग आलं खरंच. म्हणजे इट्स नथिंग बॅड, पण खूप मस्त आहे हे. आणि याच्यासोबत मी थोडंसं दही टाकणार आहे, जस्ट ट्राय करायला का कसं कॉम्बिनेशन आहे. थंड दही, गरम कचोरी आणि गोड कॉम्बिनेशन खूप इंटरेस्टिंग आहे. मी पहिल्यांदा गोड कचोरी ही अशी खाल्लेली आहे. सो आता मूव्हिंग ऑन आपल्या थाळीपीठाकडे. खुसखुशीत असं थाळीपीठ आहे. ह्याच्यात मी तोडल्या मला कांद्याचा एक मस्त पीस दिसलाय. आता या थाळीपीठाला मी पहिला नुसतंच खाणार. मला थाळीपीठ नुसतं खायला पण खूप आवडतं. भाजणी, थोडंसं कांदा, धण्याचा फ्लेवर, कोथिंबीर खूपशी, हा मज्जाच मज्जा. आता थाळीपीठ थोडंसं लोण्याबरोबर. थाळीपीठ लोण्याबरोबर नाही खाल्लं तर काय खाल्लं. अशी गरम गरम आजी तव्यावरनं काढून द्यायची ना, मला
ती आठवण आली. म्हणजे नॉस्टॅल्जिया हिट्स बोलतो ना, ते झालंय माझ्यासोबत. म्हणजे आजीच्या किचनमध्ये बसून गरमागरम थाळीपीठं मस्त नरम पांढऱ्या लोण्याबरोबर ती खायला घालते. आता मी हे ट्राय करते ह्या दह्याबरोबर. गरम थाळीपीठ, गरम म्हणजे मी असं हातात असं खेळवते म्हणजे विचार करा, आणि थंड दही फोडणीचं. सो थोडीशी अशी जास्तीच घेतलं आहे मी, मला इंटरेस्टिंग वाटतंय ते. मला ना काहीतरी वेगळंच चव आली ह्याच्यात. जर थोडंसं लोणचं बोलतो ना आपण, त्याला दह्यात जर मिक्स केलं तर मेथीचा फ्लेवर जो असतो, मेथी दाणा जो आपण लोणच्यात वापरतो, आंबट, तिखट, गोड, थंड, आणि ह्या थाळीपीठाबरोबर म्हणजे बेस्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे त्यांची मैत्री खूप सुंदर आहे एक दुसऱ्यासोबत, आणि इट इज गिव्हिंग अ फॅब्युलस टेस्ट. सो हे मस्ट ट्राय आहे इकडे. शेवटचं सर्वात जे आहे लाडू सम्राटचं फेमस बटाटा वडा. म्हणजे मी ते जवळ घेतानाच तो जो सुगंध येतो ना आपल्या चण्याच्या पिठाचा, त्याने हिट केलं मला. मस्त वास येतोय ह्याच्यासाठी. मला कारण खूप गरम असल्यामुळे मला त्याला तोडायला चमच्याचा वापर करायलाच लागणार आहे, पण मी खाणार हातानेच आहे. हा बटाटा वडा पहिला मी असाच टेस्ट करते. असा एकदम बाहेर असा कुरकुरीत असं त्याचा फील आहे, पण त्याला असं नरम नरम आतनं पिलोई फील आहे. त्याच्यात मेथी दाणा आहे, कोथिंबीर आहे, खूपसा लसणाचा वास येतोय मला मस्त. हळद, मॅश केलेला बटाटा. आय कांट वेट. मोहरी आहे ह्याच्यात चांगलीशी. मी हा नुसता पण खाऊ शकते, पण ही चटणी पण खूप छान दिसते. सो मी ती चटणी त्याच्यासोबत ट्राय करणार. तिखट वडा, खोबऱ्याची चटणी. तिखटपणाला खोबरं एकदम असं न्यूट्रलाइज करतंय, आणि एक दुसऱ्यांबरोबर मस्त मेळ आहे त्यांचा. छान. आणि चटणी जर आपण बघावी तर लाल चटणीबरोबर त्याचं बेस्ट कॉम्बिनेशन असतं, असं आपल्याला शिकवलं पण गेलं आणि आपण ते करतो पण आयुष्यभर. सो मी हे थोडीशी जी तिखट चटणी आहे लसणाची, जी मला खूप आवडते. हे बघा असं अख्खे लसणं आहेत त्याच्यात. कमाल. उगाचच नाही लाडू सम्राट वन ऑफ द बेस्ट बटाटा वडाज इन मुंबईचं क्राऊन मिरवतं. म्हणजे हा खिताब जो त्यांना दिला गेलाय तो चुकीचा नाहीच आहे. आता आम्ही हे सगळं एन्जॉय करणार आहोत, ओके, शांततेत बसून. ह्याच्यानंतर आम्ही एका खूप इंटरेस्टिंग जागेवर जाणार आहोत. त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे, आणि आजचा दिवसच मी त्याच्यासाठी प्लॅन केलेला. सो थोडा वेळ थांबा, आमचं खाऊन झालं की लगेच तिकडे नेतो तुम्हाला. आपल्या शेवटच्या टप्प्यावर. हेच ते सरप्राईज एलिमेंट जे तुम्हाला बोलत होती. मी खूप एक्सायटेड आहे, म्हणजे मला शब्द भेटत नाहीये तुम्हाला सांगायला. पण मी एका गणपतीच्या मूर्त्यांच्या कारखान्यात आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघा 1.5 आठवडा राहिलेला आहे. त्याच वेळेस मी या सुंदरशा मूर्तींच्या कारखान्यात आलेली आहे. सगळे गणपती बाप्पा तयार होऊन बसलेले आहेत, ते पण आतुरतेने थांबलेले आहेत आपल्या स्वतःच्या घरी जायला. पण तुम्हाला मला हे दाखवायचं आहे का इकडे ज्या मूर्त्यांना घडवलं जातं, ज्याच्यात जीव घातला जातो, ते मूर्तिकार त्या गणपती किंवा त्या बाप्पाच्या कनेक्शनमध्ये पहिल्या दिवसापासून असतात. म्हणजे आपण तर त्यांना निरोप देतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी, पण हे इकडचे मूर्तिकार जे त्यांना स्वतःच्या हाताने घडवतात, तर ते तर गणपतीच्या आगमनाच्या पहिलंच त्यांना निरोप देऊन मोकळे होतात. म्हणजे त्यांचं इमोशनल कनेक्शन त्या गणपती सोबत खूप पहिल्यापासून असतं, आपल्या पहिल्यापासून पण. अशीच एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर माझी खूप चांगली मैत्रीण एक आहे. तिचं वडिलोपार्जित गणपती कार आहेत. तिचे आजोबा
हे पहिले गणपतीकार त्यांच्या घरातले. मुंबईच्या साऊथमध्ये त्यांचा कारखाना होता. त्याच्यानंतर ते तिच्या वडिलांनी म्हणजे काकांनी ते पुढे आणलं आणि खूप सुंदर सुंदर शाडू मातीचे ते गणपती आकारायचे. त्याच्यानंतर त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे माझ्या दोन्ही मैत्रिणींनी ते केलं. आम्ही जायचो त्यांच्या कारखान्यात ते सगळे मूर्ती घडत असताना बघायला, त्याला सुंदर एक आकार देताना, त्याला रंगवताना, त्याला सुंदरपणे डेकोरेट करताना बघायला. तो एक जो काळ असतो ना तो खूप सुंदर असतो आणि तो खूप इमोशनल असतो, एक्साइटिंग असतो. म्हणजे चाहूल असते ती गणपती बाप्पाच्या येण्याची. त्याचं एक छोटंसं जे झळक आहे ती तुम्हाला दाखवायची आहे, म्हणून मी तुम्हाला इकडे आणलेलं आहे आज. तर चला थोडंसं गाणं आहे, तुम्हाला स्नीक पीक देतो आम्ही गणपती बाप्पांच्या ह्या कारखान्यात. मोहक सुंदर रूप मनोहर गजमुखधारी त्रातातूलंबोदर. मोहक सुंदर रूप मनोहर गजमुखधारी त्रातातूलम. नमस्कार, माझं नाव विनेश वासुदेव रांबाडे आणि मी एक इंडियन रग्बी प्लेयर म्हणून ओळखला जातो मला. आणि गणपती बाप्पाचं काम करण्यासाठी ही माझी हॉबी आहे. मला खूप छान वाटतो हे काम करण्यासाठी. आणि तुम्ही बघत असणार की इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे घडवलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये. आणि ही मीच घडवली आणि आपल्या मंडळाचीच ती मूर्ती आहे. आणि माझा जॉब पण आहे, मी जॉबला पण जातो. मला जे मुंबईमधून जे सिनियर वकील काउन्सिलेट आहे, परत हायकोर्टचे जे जज आहेत, ह्यांची जी लायब्ररी असते ते सेटअप करायचं काम माझं आहे. आणि वेळोन वेळ मी काढून माझा वेळ, जे महत्त्वाचा वेळ आहे तो काढून मी माझं गणपती बाप्पाचं जे शेड्यूल आहे पूर्ण 2 महिन्याचा, हे मी वेळोवेळ काढून, आता पण मी ऑन ड्युटी आहे पण एक काम सेट करून मी इथं बसलोय, कारण की बाप्पाचं काम माझा बाकी आहे अजून, त्यामुळे मी इथं थांबलो. हे बाप्पा घरी कधी जाणार आहेत? हे मंडळात कधी जाणार आहे? नक्कीच 31 ऑगस्ट दुपारी 2 वाजता मूर्ती इथून निघणार आहे. मूर्त आहे आणि मी मंडळाचा अध्यक्षच आहे. सर्व अध्यक्ष तिथं काम करतात, मी इथं काम करतोय. तर हे कृपा आहे त्यांची. आणि आर्टिस्ट पण आहे की पेंटिंग वगैरे, लाईव्ह पेंटिंग. तर त्या हिशोबाने मंडळाने सोपवलेली जी जिम्मेदारी आहे ते माझ्यावरती ते पार पडतंय. इकडे दिसतच आहे ते तर खरंच तुम्ही हातभार लावलेला आहे. येस येस. खरंच शुभेच्छा तुम्हाला तुमच्या गणेशोत्सवासाठी आणि थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. नाही धन्यवाद. मूर्ती आहे म्हणजे खुद्द गणपतीच्या रूपात महाराजच बसलेले आहेत असं दिसतंय. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. सृष्टीचा तू पालनदाता, सृष्टीचा तू पालनदाता, दुःख विदारक सुखमय उत्तर, वंदितो तुझ मी नमो गणराया, शरणी तुझिया माझी काया, नमो गणराया, नमो गणराया, नमो गणराया. हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितलेला आहे म्हणजे तुम्हाला निश्चितपणे आवडलेला असणार आहे. सो प्लीज लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. अजून असे खूपसे व्हिडिओज तुमच्यासाठी आणण्यासाठी तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा. आता आम्ही इकडे ह्या व्हिडिओची समाप्ती करतो आहे, पण त्याच पूर्वी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजची थोडीशी माहिती देतो. का ह्याच्या पुढचा जो येणार आहे तो आपला कोकण सिरीज आहे. द मोस्ट अवेटेड बाय मी ॲटलिस्ट, कारण का ते शूट करताना मला खूप मजा आलेली आहे. सो त्याचं टीजर काही दिवसात बाहेर येत आहे. त्याला जसं प्रेम द्याल ते मला माहीतच आहे तुम्ही द्याल, तसंच त्या सिरीजला पण तुम्ही तेवढं प्रेम दिलं तर मला खूप आनंद होईल. सो आता आम्ही इकडनं घरी जातोय. तुम्ही तुमचं गणेश चतुर्थी एन्जॉय करा, खूप सारे मोदक खा, सेफ राहा, हेल्दी राहा. गणपती बाप्पा मोरया.